महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये सध्या एक अतिशय भावनिक आणि गंभीर वातावरण आहे. उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार यांच्या अकाली निधनानंतर राज्यामध्ये फक्त राजकीयच नाही तर प्रशासकीय पातळीवरही मोठी पोकळी निर्माण झाली. याच पार्श्वभूमीवर आता सगळ्यांच्या मनामध्ये एकच प्रश्न आहे की यंदाचा महाराष्ट्राचा अर्थसंकल्प कोण मांडणार. राज्य विधिमंडळाचं अर्थसंकल्पीय अधिवेशन 23 फेब्रुवारीपासून सुरू होत आहे आणि 6 मार्च रोजी राज्याचा अर्थसंकल्प सादर होणार आहे. मात्र अर्थमंत्री म्हणून अजित पवार यांची अनुपस्थिती या संपूर्ण प्रक्रियेसमोर मोठं आव्हान ठरते. सध्या तरी अर्थ खात्याची जबाबदारी नेमकी कोणाकडे दिली जाणार याबाबत कोणतीही अधिकृत घोषणा झालेली नाहीये. पण राजकीय वर्तुळामध्ये अशी जोरदार चर्चा आहे की मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हेच यंदाचा अर्थसंकल्प मांडू शकतात. याआधी एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असताना देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री होते आणि त्यांनीच त्यावेळेचा अर्थसंकल्प सादर केला होता. म्हणूनच अनुभव, प्रशासनावर पकड आणि आर्थिक धोरणांची जाण पाहता ही जबाबदारी त्यांच्याकडे जाण्याची शक्यता आहे. अजित पवार यांच्या निधनामुळे हा अर्थसंकल्प फक्त आर्थिक दस्तऐवज न राहता एक भावनिक आणि राजकीय संदेश देणारा अर्थसंकल्प ठरणार आहे. शेतकरी, विकास कामं, पायाभूत सुविधा, सामाजिक योजना यावर सरकार कोणते निर्णय घेणार याकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलंय. अर्थातच 6 मार्चचा अर्थसंकल्प हा महाराष्ट्रासाठी निर्णायक ठरणार आहे. पण तुमच्या या अर्थसंकल्पाकडून काय अपेक्षा आहेत कमेंट करून नक्की सांगा आणि फॉलो करा लगाव बत्ती.